पुसद के पूर्व भाजपा नेता एवं अधिवक्ता अनिल ठाकुर ने दावा किया है कि वर्ष 2009 के फर्जी आपराधिक मामले के आधार पर उन पर की गई एमपीडीए कार्रवाई को अदालत ने गलत माना है। उनके अनुसार हाल ही में पुसद की अदालत ने विशेष सिविल मामले में तत्कालीन मुख्य सचिव, गृह विभाग के अधिकारी तथा तत्कालीन थाना प्रभारी सहित अन्य प्रतिवादियों को जिम्मेदार मानते हुए उन्हें 5 लाख मुआवजा देने का आदेश दिया है। इससे पहले हत्या के एक मामले में भी अनिल ठाकुर बरी हो चुके हैं। ठाकुर ने संबंधित जांच अधिकारी के खिलाफ आपराधिक कार्रवाई, स्वतंत्र जांच और दस्तावेजों की फॉरेंसिक जांच कराने की मांग की है। अदालत के आदेशों का हवाला देते हुए उन्होंने न्याय मी ॲडव्होकेट अनिल ठाकूर, राहणार पुसद, जिल्हा यवतमाळ। 2009 मध्ये पुसद शहरात रामनवमीच्या दिवशी एक दंगल घडली होती। त्याच्यात माझ्यावर गंभीर गुन्हे, त्याच्यात खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता आणि या सर्व गुन्ह्यामध्ये 17 वर्षाच्या दीर्घ काळानंतर न्यायालयानं माझी निर्दोष सुटका केली आहे। निर्दोष सुटका करीत असताना न्यायालयानं स्पष्टपणे त्यांच्या आदेशात नमूद केलं आहे की माझ्यावर हे सर्व जे गुन्हे होते ते खोटे लावण्यात आले होते आणि या गुन्ह्याच्या आधारावर माझ्यावर तत्कालीन ठाणेदारपासून चीफ सेक्रेटरीपर्यंत यांनी एमपीडीएची कारवाई केली होती आणि ती एमपीडीएची कारवाईसुद्धा चुकीची होती आणि त्यामुळे मला त्याच्यात कॉम्पन्सेशन, मॅलिशियस प्रॉसिक्युशनमध्ये, डिफेमेशनमध्ये 5 लाख रुपयाचा नुकसान भरपाईचा आदेशही न्यायालयाने मंजूर केला आहे। अशा प्रकारे एक प्रदीर्घ लढाई केल्यानंतर 17 वर्षांनंतर मला न्याय मिळाला। मला न्याय देताना आमचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश रामगडिया मॅडम, अभिषेक अत्रे सर आणि बाजड साहेब यांनी स्पष्टपणे त्यांच्या न्यायनिर्णयामध्ये नमूद केलं आहे की माझ्यावर दाखल गुन्हे खोटे होते आणि मला जाणून-बुजून याच्यात फसवण्यात आलं आहे। त्यामुळे अशा प्रकारची कृती यापुढे कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी करू नये आणि निर्दोष नागरिकांना फसवू नये यासाठी मी आपल्यासमोर आला आहे।